सो आज एका नवीन विषयावर मी बोलणार आहे. इथेनॉल. आता आपल्या गव्हर्नमेंटने E20 जे पेट्रोल आहे ते खूप खूप जास्त कंपल्शन केलेलं आहे. म्हणजे आता जर आपण पेट्रोल पंपावर गेलो तर E20 पेट्रोलच भेटतं. आपल्याला ऑप्शन नाही आहे. मीन्स ती गाडी सपोर्ट करते की नाही, ती गाडी सपोर्ट करणार आहे की नाही आपल्याला माहीत नाही. आणि त्यानंतर एवढे पुढे जाऊन आता E30चं नोटिफिकेशन काढलेलं आहे की आपण E30वर पण जाणार आहे. सो आता ह्या गाड्या, म्हणजे मी 3 वर्षापूर्वी गाडी घेतलेली आहे, ही E20 सपोर्टवाली आहे. E30 सपोर्ट नाही आहे याच्यामध्ये. आणि जर E30 कंपल्शन केलं तर काय होणार गाडीच्या पेट्रोल पंपामध्ये किंवा गाडीच्या कार्बोरेटर किंवा गाडीच्या इंजिनवर, त्याचा इम्पॅक्ट काय असेल? इथेनॉल हे ब्लेंडेड मिक्स ऑफ द शुगर केन, म्हणजे ऊस, मका याचं ब्लेंड आहे. ते खूप प्रोसेस होतं, त्याच्यासाठी कितीतरी पाण्याचा वापर होतो. माहीत नाही हे सगळ्या गोष्टी कितपर्यंत पुढे नेऊन ठेवतील. आत्ता मारुती सुझुकीनी E85 गाडी काढली, इथेनॉल 85 ब्लेंडेड, आणि त्यांचं टार्गेट आहे की E100 पर्यंत जाण्याचं. पण जुन्या गाड्यांचं काय? जुन्या गाड्यांबद्दल कोण बोलणार आहे? 3-4 वर्ष गाडी झाली आणि आता हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. आपल्याला 15 वर्ष गाडी वापरण्याची मुभा आहे, त्याचं फिटनेस सर्टिफिकेट भेटतं. खरंच ही 15 वर्ष गाडी चालेल का? खरंच तो मेंटेनन्स कॉस्ट, त्या पार्ट्स ह्या इथेनॉलला सहन करू शकतील का? माहीत नाही. याचं उत्तर अजून कोणालाही माहीत नाही. गव्हर्नमेंटने GR काढलेलं आहे, E20 आता भेटत आहे आणि E30चं पण नोटिफिकेशन निघणार आहे. सो ठीक आहे, आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्यासाठी, म्हणजे आपण दुसरीकडून इम्पोर्ट करतो पेट्रोल आणि त्याचं डॉलरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि आपले डॉलर खूप खर्च होतात. हे सगळं पॉलिटिकल थिंग्स आहे. ह्या गोष्टी मान्यच केल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल काहीही दुमत नाही. पण E30, E40, E85 ह्या गोष्टी खरंच त्याचं सोल्युशन आहे का? आपल्याकडे तशी इकोसिस्टम आहे का? आपण EV पोर्ट, EV चार्जिंग, EV गाड्या याच्याबद्दल खूप मार्केटिंग केलं, आपण खूप गोष्टी केल्या. पण त्या गोष्टी आज कितपत प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे? म्हणजे मी ज्या एरियात राहतो, लिटरली सांगतो, ह्या एरियामध्ये अराउंड मी आजपर्यंत एक पण EV स्टेशन पाहिलेलं नाही. सोसायट्यांमध्ये EV स्टेशन नाही. घराच्या आसपास आपण EV स्टेशन घेऊ शकतो, पण जर आपण फ्लॅट घेतला तर EV स्टेशन्स नाही आहे. आता त्याचं कंपल्शन, त्याच्या सगळ्या गोष्टी होतीलही, पण आज ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाही. तसंच इथेनॉलचं आहे. तर मला प्रश्न पडतो की आता नक्की पुढल्या 1 ते 2 वर्षात नक्की आपण कोणत्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे, कोणतं डिरेक्शन होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला किती इम्पॅक्ट करतील, आपल्या लाईफस्टाईलवर, आपल्या सर्व गोष्टींवर किती इम्पॅक्ट करतील, हे पुन्हा एकदा हा एक क्वेश्चन मार्क आहे. हा क्वेश्चनचा ॲन्सर देणं थोडं डिफिकल्ट आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचा ॲन्सर मला माहीत नाही किती जणांकडे आहे, किती जणांकडे नाही, माहीत नाही. आता मी सिग्नलवर थांबलेलो आहे आणि इथेनॉल जळतंय का पेट्रोल जळतंय हे सुद्धा मला माहीत नाही. सो हे एक ब्लेंड आहे, व्हायच्या आधीच मला उचलून नेतील. सो हे प्रश्न सुटणार आहेत, नाही सुटणार आहेत, माहीत नाही. आज मी थोडं रिसर्च केलं आहे इथेनॉलबद्दल, कोणकोणत्या कंट्रीने इम्पोज केलेलं आहे, कोणकोणत्या कंट्रीज वापरतात. तर मी एका ठिकाणी वाचलं E85, E100 पर्यंत, E85, E100 पर्यंत स्वित्झर्लंडमध्ये वापरतात. पण मी स्वित्झर्लंडचे जेव्हा पेट्रोल पंपचे फोटोज, इमेजेस पाहिले, तर तिथे नॉर्मल पेट्रोलपासून E10, E20, E30, E40, E50, E60, E70, E85 असे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत एकाच पंपावर. म्हणजे त्यांनी ती इकोसिस्टीम तयार केलेली आहे की ज्या गाडीला जे पेट्रोल सूट होतं ते तुम्ही टाकू शकता. हा खूप डीप थॉट आहे, खूप डीप विषय आहे, खूप जास्त विचार करणारा विषय आहे, खूप जास्त रिसर्चिक विषय आहे.
मी याच्यावर बोलणं, याच्यावर व्यक्त होणं, मला माहीत नाही काय फरक पडणार आहे, काय नाही फरक पडणार आहे, पण आपण व्यक्त झालं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीला उत्तरं दिली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. आपल्याला प्रश्न पडतीलही, प्रश्न विचारले जातील, उत्तरं भेटेल का नाही माहीत नाही. पण हा एक गोष्ट आहे, प्रश्न विचारायचा असतो, आपल्याला तो हक्क आहे आणि त्या आपण हक्काची अंमलबजावणी नक्कीच केली पाहिजे, की आपण प्रश्न हे नक्कीच विचारले पाहिजे. आता हे प्रश्न कोणासाठी आहेत? आपल्या स्वतःसाठी आहेत, सरकारसाठी आहेत, विरोधकांसाठी आहेत. मला या राजकारणात पडायचं नाही, मी राजकीय व्यक्ती नाही. मला फक्त आणि फक्त माझ्या गाडीचं भविष्य दिसत आहे, की बाबा मी किती दिवस ही गाडी चालवू शकतो. E30 जर हे खरंच कंपल्शन झालं तर काय, म्हणजे आयडियाच नाहीये आपल्याकडे, काही डिरेक्शनच नाहीये. मारुतीची गाडी आहे, आपण एक कम्पॅटेबल गाडी घेतली का, की बाबा मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. पण आता ह्या गोष्टी अशा आहेत की खरंच आता आपण कम्पॅटेबली पेट्रोल 111 आहे, CNG 100 आहे, काय वाढतच जाणार आहे, हे पण खरं आहे, कमी तर होणार नाही. प्लस ट्रॅफिक